नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती. ठाणे महानगरपालिकेमध्ये एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. त्या जाहिराती संदर्भात आजचा हा संपूर्ण व्हिडिओ असणार आहे. त्या अगोदर नवीन असाल सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि काहीही तुमच्या डाऊट असतील अवश्य मला कमेंटद्वारे विचारपूस करू शकता. ओके, व्हिडिओ सुरू करण्या अगोदर सगळ्यात महत्त्वाची सूचना अशी आहे की जे विद्यार्थी DMER त्यानंतर DHS त्याच्या व्यतिरिक्त महानगरपालिका अशा कुठल्याही विभागामध्ये GNMवर आधारित स्टाफ नर्स या पदाची जर तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्या लेखी परीक्षेची परिपूर्ण तयारी आमच्या बॅचमध्ये सुरू झालेली आहे. संकल्प नावाची बॅच आमच्या टीमनं चालू केलेली आहे. त्यावर सगळ्यांनी जेवढं होईल तेवढं डेमो PDF आहे, डेमो लेक्चर आहे, ते सर्व पाहून घ्या. एक वेळा चेकआउट करा की तिथं कशा पद्धतीचं स्टडी मटेरियल आहे, कशा पद्धतीनं तिथं शिकवलं जातं ते एक वेळा पहा. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची बॅच अगदी कमी किमतीमध्ये आणि अगदी दर्जेदार पद्धतीचं शिकवणं, त्यासोबत दर्जेदार पद्धतीचे नोट्स, MCQs सर्व त्या बॅचमध्ये उपलब्ध आहे. ॲप डाउनलोड करा, एक वेळा चेकआउट करा. खरंच जर तुम्हाला सिलेक्शन हवं असेल तर एक वेळा पाहून घ्या. ओके, पाहूनच जॉईन करा. बाकी बॅच संदर्भात काही विचारपूस करायचं असेल तर हा माझा नंबर आहे, त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करा. ओके, सो जेवढं होईल तेवढं आजपासून जॉईन करा. 2 महिन्यापासून लाईव्ह लेक्चर त्याच्यामध्ये चालू आहेत. असो, सरळ सांगायला गेलं तर ही जी काही जाहिरात आहे ती कंत्राटी लेवलची आहे, ज्याच्यामध्ये 2च पदं भरली जात आहेत. म्हणजे 2 संवर्गाची. GNMची जवळपास 31 पदं आहेत आणि बहुउद्देशीय कर्मचारी किंवा मल्टीपर्पज हेल्थ वर्करची 30 आहेत. ओके, सो ह्याच्यासाठी पाहायला गेलं तर पात्रता सेम जी आहे तीच, जसं की स्टाफ नर्ससाठी GNM किंवा BSc नर्सिंग किंवा MPWसाठी 12th पास सायन्समधून आणि त्याच्या व्यतिरिक्त पॅरामेडिकल कोर्स किंवा SIचा कोर्स असणं आवश्यक आहे. बाकी मानधनच्या बाबतीत पाहून घ्या, 20,000 स्टाफ नर्ससाठी आणि 18,000 जे आहे ते MPWसाठी. बाकी अर्ज करण्याची जी शेवटची डेट आहे ती असेल 7 ऑगस्ट आणि ही जी काही पदभरतीची ॲड आहे ती आहे कॉन्ट्रॅक्ट लेवलची. ओके, याच्यामध्ये तुम्हाला 1 वर्ष तुम्ही म्हणू शकता की ओव्हरऑल 1 वर्षासाठी तुमची निवड त्या ठिकाणी केली जाणार आहे. तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे, गुगल फॉर्म, आणि तोच फॉर्म तुम्हाला सबमिट त्या ठिकाणी करायचा आहे. ओके, सो पाहून घ्या याच्यामध्ये अर्ज वगैरे कशा पद्धतीनं तुम्हाला सादर करायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला अर्ज वगैरे भरावा लागेल. गुगल फॉर्मची लिंक वगैरे दिलेली आहे. त्यानंतर जी काही माहिती वगैरे असेल त्या सर्व कागदपत्रांची झेरॉक्स याच्यामध्ये ॲड करा. अनुभवाचे तपशील वगैरे याच्यामध्ये ॲड करा. बाकी जो काही असेल DD तुम्हाला त्याच्यामध्ये जोडावा लागणार आहे. हे सर्व जोडून तुम्हाला त्याच्यामध्ये प्रोव्हाइड वगैरे करायचं आहे. ओके, पत्ता वगैरे दिला आहे. बाकी या जाहिराती संदर्भात ऑलरेडी टेलिग्रामला मी टाकून दिलेली आहे PDF. सो ज्यांनी कोणी जॉईन केलं नसेल जॉईन करून घ्या. बाकी काहीही तुमच्या डाऊट असतील अवश्य मला कमेंटद्वारे विचारपूस करू शकता. बाकी निवड प्रक्रिया ॲज एक्सपेक्टेड 50 गुण, जसं तुमच्या लास्ट सेमिस्टरला, ओके, लास्ट इयरला समजा तुम्हाला 60% मिळाले तर याचे हाफ करा, 30 गुण याला मिळतील. 70 मिळाले तर तुमचे त्याला 35 गुण याला मिळतील, अशा पद्धतीनं. बाकी 1 वर्षाच्या अनुभवाला 6 गुण आहेत, जास्तीत जास्त 30 गुण, म्हणजेच ऑलमोस्ट बघायला गेलं 5 वर्ष जर तुम्ही केलात तर 30 गुण तुम्हाला तिथं मिळतील. ओके, म्हणजे एक पद्धतीनं चांगली सुवर्णसंधी आहे. करा, जॉब करत करत स्टडी केला तर ते तुम्हाला चांगलं होईल. बाकी काही डाऊट असतील अवश्य मला कळवा. बाकी ज्यांना कुणाला बॅच वगैरे जॉईन करायची असेल त्यांनी एक वेळा ॲप डाउनलोड करा, डेमो पहा, मग जॉईन करण्याचा विचार करा. धन्यवाद.